मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. पार्थचं नाव हे टॉप 20 आर्किटेक्टमध्ये आलेलं असतं आणि या 20 आर्किटेक्टपैकी कुणातरी एकाला बेस्ट आर्किटेक्ट हा अवॉर्ड दिला जाणार असतो. ही बातमी घरी समजता सगळ्या देशमुखांमध्ये आनंदाची लाट पसरते. काव्याला सुद्धा खूप आनंद होतो. ती पार्थ जवळ येते आणि हँडशेक करत त्याचं अभिनंदन करते आणि असा विश्वास सुद्धा दाखवते की हा अवॉर्ड पार्थलाच मिळणार. इकडे रम्याला सुद्धा असं वाटत असतं की हा अवॉर्ड पार्थला मिळावा. पण जेव्हा तो हा अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवरती जाईल तेव्हा माझं नाव घेऊन त्याने मला थोडंसं क्रेडिट द्यावं. मालिकेत पुढे आपण बघणार आहोत की सगळेजण अवॉर्ड फंक्शनला गेलेले असतात. या 20 आर्किटेक्ट पैकी पार्थलाच बेस्ट आर्किटेक्ट हा अवॉर्ड मिळतो. यामुळे पार्थला आणि काव्याला खूप जास्त आनंद होतो. इकडे रम्या ही वाट बघत असते की पार्थ कधी तिचं नाव घेईल, पण तसं काही होत नाही. पार्थ रम्याचं नाव न घेता काव्याचं नाव घेतो. यामुळे रम्याचा प्रचंड जळफाट होतो. तर सगळ्यांसमोर या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपलं नाव घेतल्यामुळे काव्याला खूप जास्त आनंद होतो. इतक्या दिवसांपासून पार्थला मनवण्यासाठी ती जी प्रयत्न करत होती त्याचं कुठेतरी चीज झाले असं काव्याला वाटतं आणि तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात. तर मालिकेचे हे आगामी भाग बघण्याकरिता तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्स करिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.